गुरु म्हणजे पूजा करण्याचे काम पुजारी सगळ्यांची लग्न लावणं, पूजा करून देणं, जन्माचं मृत्यूचं घरी लग्न वगैरे असले तर पूजा करते ते लोक येतात. आपल्या घरची पूजा करायला बोलत ते येते आपली पूजा करावं पण ते का नाही असं ते आपल्या जागेवर का नाही दुसरा माणूस प्रवेश नाही करू दे. जागेवर कोणत्या देवाची पूजा करते तुमच्या घरी? नाही जी ते नाही फक्त आपण हवन नाही करू का हवन करतील ना देवाची पूजा मग आपणच घरी करतो. ते देवाची पूजा हवन गिवन वगैरे बोलावतात ना. लग्न वगैरे झालं का नाही का हवन ते लग्नाच्या वेळेस झालं पण तुमच्या घरी आता लग्न होणार आहे जसा मांडवाच्या दिवशी नाही तेव्हा नाही याचा मांडवाच्या आपणच दिवशी आपण करायचं आपल्या स्वतः. स्वतःच्या घरच्या देवाची पूजा करतो ना. बरं तुम्हाला हे सांगितलं का त्याने कधी की असं लग्न बिग्न झालं तर कथा बिथा करावं लागते? नाही नाही तुम्ही आपल्या जमताना हो, आता पहिलच्या लोकांची करावा बा घराला शांती पाडावा. कोणता कार्य करायचं कथा करून पूजा करायचे नारायण देवाची आता आमच्या घरी लग्न आहे पुढच्या महिन्यात तर आम्ही मांडवाच्या दिवशी मंडप पूजन ज्या दिवशी असतो त्या दिवशी कोंबडा आणि कोंबडी दोन घ्यावाचे मग त्या देवाला तो भाव द्यावाचा. भाव दिल्यानंतर त्यांना मग काटून खायचे 4-5-6 दिवसांनी. आधी कोंबडा कोंबडीच्या जागेवर डुक्करही बसवतात. हा नाही काही लोक देतात ना डुक्कर बी देतात बकरा बी देतो. जसा येते तसा नाही. बसा. तू बसते ती बसते तू बसते नाव आहे बाबाजी भेडराम वाघधरे. माळकरी आहे का? माळकरी वारकरी वारकरी वगैरे माळकरी माळकरी माळ घातली म्हणून तुमच्या गळ्यात माळ दिसते. हे माणूस काय मला वाटलं इकडे पालखीला जातं का? मोजरीला गेलो होतो. अच्छा मोजरीला तो काय हेट ना. पंढरपूरला येतं का म्हणून? बरं तुम्ही म्हणजे तुमच्याकडचे बाबाजी आहेत का? नाही 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 आमच्या घरचं नसे राहत आमचं हा हे खोपडी आमच्या घरचं गेलं वर या. अच्छा तुमच्या बळीराम तिगुरे आहे. हा बळीराम वाटदरे आता मला मुलगा बी नाही एकच मुलगा आहे त्याच्या गावी एक मुलगा. ना ते नवसाची बी प्रथा आहे. जसा पहिला आपण जन्माला आला 5 वर्षाच्या नंतर बकरा म्हणा किंवा कोंबडा म्हणा भाव द्यावा लागतो. त्याचा ऑप्शन वापरला म्हणा तो पहिले त्या डुकराच वेळी होतच नाही. हो होतो तलाव तलाव आहे नदी. सोसायटी 15-1 महिन्यासाठी मारता का मग तुम्ही? जसं सोसायटीचा मारा चालू 15 किंवा 1 महिना त्यावेळेस नाही तर इतर वेळेस नाही. नाही तर वेळेस मी जातात ना नदीवरती जातात. नाही नदीवर नाही जाऊ. तू बी नाही जात पण बाकीचे तर लोक जातात. बाकीचे लोक जातात ना, आपण नाही जाऊ. बाकीचे लोक जातात. आता नदीवर जण आमच्या जमत नाहीत आम्ही तर बाकीचे लोक जातात जे जेव्हा नाही. पहिले ते डुकर वगैरे पहिले सत्तेचा काळ होता का नाही पहिले डुकरा पाडत होते. मागाचा काळ झाला काही सोडून दिला डुकरं पाळणे सोडून दिला. कारण हा ते घाण होते हे ते नाही का त्याच्यामुळे ते आपल्या जीवन समाजावर पण जे आणला त्याच्यामुळे आता थोडंसं प्रमाण कमी झालं. नाही तर पहिल्यांदा डुकर पाळ हा आपला बिंदास कशासाठी पाळत होते डुकरं? पहिले पुराण काळात नाही का आपला बडी वगैरे ते सांगितलं. तुमच्या वडिलांना की होती का जी डुकरं वगैरे? हो खंडी खंडी मागे कधी कोणी खात नाही. तुम्ही बी जाता डुकरं राहता? हो चांगलं एखादी एखादी चांगला डाव टाकला
शेतकरी बुडकी माणसं जास्त. म्हणजे एक अशीच त्यानेच तो धंदा चालू केला होता का त्याची बापा बिप करत या पिढीने पिढी करत होते कशासाठी करत होते आता दिवस पोट भरण्यासाठी दुसरं खाल्ला का पोट भरला भात नव्हता मिळत. फोटो भरायसाठी खासाठी ते फोटो होते आता आमच्या घरी ना काय जंगलात पडावं. लॉजिक नाही. त्याच्यातून आपला दोनचा भागवणे कसा तरी. आम्हाला असं हे म्हणजे ऐकायला आलं की हे त्या नारायण देवाची पूजा करावं लागली यांना म्हणून ते पाळत होते हा झाला भाग कमी. त्याचं सांगत होते. पण जास्त पिकं झाल्यावर काय विकावं लागेल ना त्याच्यातून पोषण तर चालेल कसं. पोसवतो बघा भरून पोळी गेली त्या डोंगरावर गेला पुरायची त्याचं डुकरांनी घेतलं देवाला का नेला माहिती दिली नारळ. ते नाही पडत कुठे तुम्ही कोणत्या देवाची वाघोबावाले नाही पडत नाही बकरं पाडते वाघोबावाले त्याला माहिती आहे की त्यांना माहिती आहे आमच्या काळात आमच्या वाघोबाला डुकर पाहिजे आम्ही पाजून खाय डोळ्याने आपण डुकर कोण खायचे बकरा आता बकऱ्या दुसरं राखायचं खाटसाठी पण ठेवत होते ना. किंवा पैसे होत ना पावा इकत पोचला आपण त्याच्या शिऱ्या पोचतो त्याच्यानं पोचा मग कोणी घेत. म्हणजे त्यांचं हे डांगर वाढायसाठी वगैरे खात होत होतं. हा बरं खात तयार करत होते खात तयार करत होते. म्हणजे त्यांनी संडास केले काय तो संडास मग जमा करायचा धानाला होत धानासाठी एवढं डांगर वाड्यासाठी नदीला होत्या मुरल्या आता गंगा नदीला आपल्या इकडे नदी कोठी आहे आपला सफा मुरल्या आहे या डोवानं सफा मुरवून टाकलं. तो खात तुम्ही त्या लेंड्याच्या तिथं म्हणजे कोणाला देत होते म्हणजे तुम्ही घरीच टाकत होते की काही दुसऱ्या समाजाचे लोक घेत होते कोणी घेतलं ना घरी काही वापर करा तर जास्त असला तर चालेल. ढक करून ठेवावं लागेल ज्याच्या खाली पोचत का नाही ढक करून ठेवून ते घेऊन घेतलं का त्याला मोगून टाकावं लागेल बारीक त्यांना शिकवावं लागेल. शिकत कोण होतं ते शिकत शिकत घेणार शिकवत घेऊन येतो शिकवत भान नको म्हणून. लोकच टाकून देतात. त्यावर किंमत जास्त नव्हती. तिथे होतं 50 रुपये किलो असेल मोठा लोक काळामध्ये मालच खाल्ल्यानंतर ती शिवाय देणार त्यांचं तिकडं प्रमाण केलेलं आहे. शिवाय जे होते शेतात वगैरे गेले तर गावामध्ये घाण तयार होते. त्यांनी ते आता देवांचा भाव चांगला करून डुक्कर पाळल्यामुळं अस्पृश्यता ठेवली जायची त्यामुळे शिवत नव्हतं मिठाई त्याच्यामुळे करायचं कारण ते अगोदरपासून जुगार माणूस मासे पकडायला जायचा कसं आहे म्हणजे कपडे वगैरे त्याची घाण लावत त्यामुळे त्यांना वास आला तर कोणी त्या धुराजवळ बसावं नाही मिठाळ करायचं. आताही जरी एका मासेमारी करायला गेलं का नाही तरी नाही बसत नाही दोघांची तरी जुगार नाही वास येते नाही. आता येते काय मासे चालते खायला हे चालतंय
कापायच्या म्हणजे आपल्या हे वाचायचे. बाजारात दुकान असला तो तेवढ्या दूर उभा राहील तिकडे काटून तरी भरून मग तो जवळ येणार. या म्हणावं लागतं. दादाजी कुठं तुम्ही ते गेले का ते त्यांना काय पाणी भरायचं वगैरे काम अच्छा अच्छा करायचं. आणि म्हणजे प्यायसाठी नाही बाकीच्या कामासाठी पाणी तेच ना बाकीचं नॉट फॉर तिथं प्युअर आणि इम्प्युअर तिथं आहे. तोच ना तो डिस्टिंक्शन आहे प्युअर आणि इम्प्युअरचा. पण इथे विहीर वगैरे असेल ना पहिल्याच्या काळामध्ये म्हणजे तुमच्या पाणी नदीवरूनच येतं. पहिला दोन विहीर होते. पुराने विहीर आहे. हे आता बनलं. इथले जो कुंडी आणि बाकी समाज होता ते त्या विहिरीतूनच पाणी येतं. मोठे मागवा कोणत्या पण रात्रात पाणी आणायला काम रात्रात पाण्याचा पुरा काळ होता ना. पिण्याचं पाणी कुठून भरायचं पहिले? ते विहिराच्या तेलाखाली आणावं. इथल्या विहिरीत देत नव्हते. गावाची विहीर आहे का नाही तिथं इतका पाणीची पाठी मोडली तर 3 बाहेर जाणं सगळ्यात मरून गेली पाठीची मोडून. गावाच्या बाहेरच्या विहिरीचं पाणी भरतं. गावात पाणीच नाही अजिबात. 1 किलोमीटर अंतरावर जात लागेल. गावात तुम्हाला पाणी भरून देत नव्हते. असे भरून देतो मग आगत पाहिजे चांगल्या ओढून अशा ओढ पिप्याचा पाणी एवढं पिपा पटणं पाट्या मोडून 3 बाय टाकले. दोन्ही बांधायचे ओला होता. जी विहीर आटत होती आमची पाणी नव्हतं राहिलं. नव्हतं नाही नाही आता आता उन्हाळा लागा मे महिना लागला का पूर्ण आटून जात. नाही, जिथं कुंडी पाणी भरायचे तिथं तुम्हाला द्यायचं का पाणी भरून तिथं? नाही ते भरत असले तर नाही. आणि मग आपलं ते भरत असले तर आपण 1 किलोमीटरवर जायचं आणि तिथं भरायचं. इकडे बहिण्या बहीण मात्र काय होतं? साहेब तुझी वय किती त्याच्या मानानं बोलणं ते विचारत का मी त्याला सांगतो का म्हणजे माताला ते पाणी अगोदर भरून आम्ही भरत होते पहिला पाणी मग आपण जायचं. म्हणजे ते ना आपण एकट्या सोबत नाही करायचं. ते जसं आता बोलत आहे त्यानंतर हात लावू देत नव्हतं. आता आपण माझी दूरच वय राहायचं. पहिला इथं ह्या कुंडीत राहतो जरा पासा पाणी फेकत आमच्या मला तिथं. स्वतः माझा वडील त्या पाठीवर पाणी फेकत तर आम्ही पाणी भरलो. पहिल्या काळात आता मरण पावला त्यावेळेस साधा चहा पिवायला देत का नाही तरी अशी ते बशी आम्हाला धुवून अशी उघडी ठेव. मला पक्षी आठवण आता माझ्या वयात हा तिथं गुरुवाच्या घरात असं पाणी शिपत तरी आम्हाला घरात प्रवेश नव्हता. फक्त बाहेरूनच गुण खाली करून इकडं आणून देत बाहेर. तो मग वडील पाणी आणून देता तो असा भरून येतो. परत तो काय मोठा खराब होता. गुंडाला हात नाही लावायचा. हां हां, नाही. नाही कधीच नाही. माझी वय तर मी अनुभव सांगतो याच गुरुवाच्या पाणी भरत गेलो. You should write, huh? तुकाराम सदाशिव बाकी शाळा वगैरे तुमच्या इथे शाळा शिक्षण होतं ना तुमच्या वयात? कुठल्याची एकच शाळा पेपर तुमच्या काय होतं ना मला चौथा वर्ग होता साहेब फक्त. बाकी नाही. म्हणजे शाळेत मध्ये तुमच्या पोरांना एकत्र बसून द्यायचे का? हा, तुझी एकत्र बसत. दुसरी लाईन त्यांची असं नाही का ते? म्हणजे आपल्या समाजच्या मुलांची लाईन दुसरी आणि त्या जातीची लाईन दुसरी असं लाईन त्याचे समोर बसावते ना आपला जीवन समज साईड लाईन त्याची एसटीच्या पोराबरोबर. जेवायची भाजी नसली ढिवराची लाईन ढिवराची लाईन लय आम्हाला आपल्या 5 मिनिट लावावं लागेल. कुणबीच्या घरी जेवायला वे ढिवडीवर एका बसा आपली पत्र आपण लावावं लागेल.
स्वतः फेकत होते. आम्ही इकडे बसवतो आपण काल कुणी भेटलो शाळेत बसायसाठी असं वेगळं. बोधड घेऊन जायला लागत होता का ते शाळेचं नाही नाही ते पाठी टाकत वाढत ते जेवणाची नाही शाळेची विचारच पहिले तो कम्प्युटरचा सोड आणि शाळा नव्हता इथे आमच्या गावात त्या पिपळा शाळा होता पहिला आता एक मुस्त असं बसत का जेव्हा खाजा बसावा लागतो मोठी चटया होत्या. चटे होत्या पहिला कास्ट लाईन वरतीच त्यांचं हे म्हणाले ना वेगवेगळ्या फॅमिलीज नव्हतं. डांट्या फाटत खूप एवढी इकडं बसावाच्या बारी आज आपण ते शिकलो नाही या परिस्थितीमध्ये तुमच्या नंतरचे तुमचे पोरं वगैरे आता यांचा नाही मला मुलगाच नाही आहे. एक मुलगी आहे ते शिकले ते आपल्या गावी आहे. मुलगा नाही आहे. जास्त कावना शिकवल्या ती जेव्हा शाळेत जात होती तेव्हा पण असंच शिकत होता. हो तसाच होत होता. दिवऱ्याजात मागाशी नसे का नाही? दिवरा जातीला काही सवलतच नाही. घुस देण्याचा नाही. त्या शाळेमध्ये जे दूर तिथल्या जर कुंड्याचे मुलं आणि इथले दूर आपल्या डिवरायचे मुलं जसं परिस्थिती पहिली गोष्ट काय परिस्थिती आपली गरीब हो होती हो त्याच्यामुळे आपला पोट भरत नव्हता तर मग ते मुलं बी कामाला जावायचे कामाला लावायचा. मासे वगैरे पकडण्यासाठी नाही का त्याच्यामुळे त्यांचा विकास काय झाला मासे पकडायला जात ना बापासोबत. वडिलांच्या मागून शिक्षणाला ठरलं काही तुला लक्ष मुक्त नाही. झाले का पैसाच नाही शिक्षण पाण्याला तर. पैसा नसल्यामुळे त्याचं ते शिक्षण काही पूर्ण झाले नाही रोटी पेरला होऊ धरला शकत का आज बी चालला नाही होत. नाल्यावर. अरे आताची सांगतोस का सर्व पहिल्याची सांगतो मी मोह खाल्लेला माणूस आहे स्वतः मला आपल्या समाजाला सवलतच नाही आहे म्हणजे कोणती? मी आपल्या जसं का मासिरा धरावलं जात गेलो होतो. असा सवलत नाही आहे त्याच्यामुळे हॉस्टेलवर पुन्हा किंवा बाहेर शिक्षणासाठी पाठवण्याचे पैसे नसल्यामुळे शिकवू शकत नाही हो पैसाच नाही तर का शिकवाल. पण आता इथे कुंडींचं वगैरे इथेच आहे म्हणते ना मोहल्ला वगैरे. हो हे आता आपण तुमच्या काळामध्ये पहिले तुमचे पोरं कोणी तिथे खेळायला चालला गेले हा त्यांच्या मुलांसोबत खेळायले का ते? ते खेळू बिळू देत मुलांसोबत. पण डिवऱ्या म्हणून बोलत. कोणता काय झाला ना ढिवऱ्या ढाकऱ्या जातो तिकडं. त्या ढिवऱ्या शिवाय त्याचं बोलणंच नाही कोण जाईल. हो आताही तेच आहे परंपरा ढिवऱ्या ढाकऱ्या त्याची मरली नाही. हो आता तरी गंजर पोरायचं अजून जास्त म्हणते राहिलं ढिवरीने म्हणते कती आलीच तर एवढी गुडघे ढिवरीने पिवरीने लावून देते. पाणी भरण्याचे साधन काय होते कावड नाही का दोन्ही पिपे छोटीशी एक टिप राहत होती म्हणजे टिनाची पाणी काढावसाठी पाणी काढण्याकरिता थोडं थोडं पाणी यायचं. विहिरीला पाणी नव्हतं राहत रात पाणी भरत होतं. पाणी भरायचं काम रात्री होत होतं का? जी विहिरीला पाणीची नाही तर कसं कराल रात्रात पाणी भरावं लागेल. प्रत्येक वेळेला रात्रीच भरायचं पाणी दादाजी तुम्ही कुणाकडचं पाणी तुम्ही कुणाकडचं पाणी का करा याला पाणी नव्हतं मिळत. दिवसाही पाणी नव्हतं निघत एवढे पाणीच नव्हतं दिसत दर्याला. परत जाऊन बाहेर आहे तळावर पुन्हा माझ्या आणखी संक्रांत झाली का विहिरी वाटत. संक्रांतीवरी कसं तरी पाणी भेटत. दिवाळी संक्रांत दिवाळीच्या दिवा पाहिजे तर गेले विहिरी खोद्यात. धरण झाला
चौराशीतल्या येईल उडायला गेलं. जन्म कोणत्या वर्षीचा आहे तो? हगती करू आम्ही शाळा जावं आपल्याला माहिती नाही, आपला जन्म मला आठवत नाही. लागतं. 39 नवाईचं किती वर्ष झालं? हां त्याची 39ची आहे. 85 वगैरे असेल त्याचा वगैरे. हे होतं माझा कागद ते झगणीचे मोबाईल होता ना तिथे माझ्या भाषेनं फोन केले ठेव म्हणलं होते. पूर्ण ऑर्डरमध्ये बसते. त्यावेळेस म्हणजे काय स्कॉलरशिप वगैरे भेटली का तुम्हाला? स्कॉलरशिप द्यावं का? किती दिवस गेले? दोन वर्ग शिकलो पण त्याला कमी. मग मार मस्त काही नव्हते. काय जात नव्हता काढलं चौथ्या वर्गाचा मास्तर झाला आमच्या कसं आहे चौथ्या वर्गाचं. आपण बोलतातच नाही बसत मला आठवणच नाही. पन्नासच्या देश स्वतंत्र झाला. पहिल्याच्या अभ्यासात आणि आताच्या अभ्यासात जमीन असताना फरक आहे. तेव्हा सगळे पहिले आम्हाला पावकी नेमकी पावकी सव्वाकी दीडकी अडीचकी होती. आता तर 10 पावणे 7.5 म्हणूनच नाही. दुसरा मोठा पाहिजे आहे. पहिल्या अभ्यासाने आताच्या अभ्यासात जमीन असताना फरक आहे. आताची पद्धत आम्हाला नाही समजत आणि आमची पुराणी पद्धत आता पूर्ण नाही समजत. कार्यक्रम आडनाव दे. फोटो कामथे. कुठलं गाव त्या काळात आता रिपील निघलं तेव्हा आम्ही शाई होती होल्डरला एवढं निपला जाऊ ठेवायची एवढीशी लिहित जाऊ. आता तर रिपील निघलं म्हणा. आता तुम्ही कधी कधी मी मला आठवण झाली म्हणजे मी विचारतो अजी नीप आहे का ओनीप आहे का? नाही नाही म्हणते सपक गेले म्हणते त्या गावाला. दुसऱ्या गावातून आले. दुसऱ्या गावातून आले. वरून आलो येताना 7 किलोमीटर गाडीनं आलो. गाडी नाही आहे कधी त्याच्या घरी ते लाखांदूरला येतात ना पायदळच येतात ना पायदळच जाते. गाडी नाही पैदलच येतो. खाऊन घ्या ना सर. आंबाडीचा नाही भेटत तुम्हाला पिऊन चवी घेऊन पाहा आमच्या खेळातली. माझं आंबाडीचा हो का ती? शुगर आहे. ओलीमध्ये हिंडावं लागते ते औषधीसारखे ते आहे ना आंबाडीचं झाड त्याच्या काढलेलं आहे. पूर्ण उष्णतासाठी बांगेवर आंबाडी राहते ना त्याला जुना रिवाज नाही का जे पहिला कोणता थंडा भेटत होता. जुना हात आंबाडी आणावची वावरातली ना सरबत बनवायचा. गरमीची औषधी तुमच्या लग्नाला वगैरे नाही घेत ना गुरु वगैरे? नाही. तुमच्या लग्न होतात तर पण लग्नाला अगोदर पण पूजा वगैरे व्हायची ना मांडव वाजण्याचं वगैरे. तुमचं लग्न कोण लावून देते? बाकी इतर समाज येते लग्न लावून देते
कोण येतं गुरव येतो? गुराव मात्र कोण नाही मंगल लागते. पहिला जसं तुम्ही शिकलं तर बरं आहे. माझ्या मनाने जे तुम्ही मंगल तुम्हीच पाच मंगल लागते बनवते ज्याला काही समजत आहे किंवा पाच आहेत मग तोच बनवलं तसं काही नाही. पहिले तर असं होतं ना की काही गुरव किलोचा काही प्रश्नच नव्हता. आपल्या परिवारातला जो मोठा व्यक्ती ज्येष्ठ असायचा मोठा म्हणजे तुमचं पुजारी तुमच्याच जातीचा होता. एक बुजुर्ग माणूस जो घरामध्ये असायचा. हा म्हणजे तुम्हीच करायचं, तुम्हीच लावायचे. अजूनही दुसरे लग्न लावत नाही. नाही जो घरातला मोठा व्यक्ती राहील पूजापाठ करत. जर आता हे आहेत तर हेच त्या देवाची पूजा करतील आणि हेच करतील. मग हे जर वारले तर यांचा जो मोठा पोरगा असेल तर मग यांच्याकडे जी आजी असेल ती करेल. म्हणजे वय जास्त आहे त्यांनी लग्न लावून द्यायचं. लग्नाच्या वेळी जायचं नाही करायचं का मग त्यांच्या ते लग्नाला वगैरे पहिले दुसरं वगैरे द्यायचं ना तो देवाला. तुम्हाला ते कसं काळ तुम्ही केले आहे ना तुम्ही म्हणून ते सांगा. आपल्यासाठी तेच ऐकून घ्यायसाठी लोक आलेले. म्हणजे तुम्ही कसे करत होते काय करत. आता तुम्ही म्हणाल की त्याच्या नाही जमत तर मग ते का लिहिणार काय करणार ते कसं करत होते ते सांगा ना तुम्ही. जो त्रास देत होते त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही झाला का. आता तुम्ही डुकरं कापणारे लोक कोण तुमच्या घरचं पाणी पिणार आहे. मग तेच विचारत आहेत ना. आता ते सांगायचं ना. तेच विचारासाठी सगळी टीम तुमच्याकडे आलेली आहे. तुम्ही सांगायलाच नाही तर मग कसं त्यांना कळणार आहे की हे लोक डुकरं कापत होते का म्हणजे हल्ले कापत होते. तुम्हाला तेच सांगायचं आहे की तुम्ही कसे जगले. तुम्ही जसे जगले तुम्ही पाहिले सगळ्या गोष्टी तेच तुम्हाला आज तुम्हाला सगळ्या तुमच्या लोकांना काऊन बसवलं. म्हणजे आमची परिस्थिती त्या रंगाची होती. तेच सांगा ना ते ती जे कंडिशन होती ते तिला सांगितलं कोणी घेणार आहे तुमची परिस्थिती. इकडे मावशी बस किती बसणार का. तेच आता सगळं तुमच्या ज्या परंपरा होत्या त्यानुसार इतर लोकांचा त्रास आणि त्यांच्या स्वतःचा जगण्याचा एक वेगळं पण. आमचे बाबाजी म्हणते की आता झालं म्हणते तुमची काही आवश्यकता नाही आम्ही हो गया म्हणते सब. हो आता ते गेलं म्हणते माझ्या बापानं सोडलं तर झालं म्हणजे खतम. बरोबर आहे. तरी पण त्यावेळेची परिस्थिती आपल्याला धरता लागेल. वडील होते आणि आपण होतो तरी आपण एका पॅन्टवर हातच्या बन्यानीवर दिवस काढले. नाही कुठला आधार मिळाला. दुसऱ्या समाजाचा आधार मिळाला नाही. शिक्षणाचा आधार मिळाला. माझी पण गोरे राखत होतो त्यातून आपण उदरनिर्वाह करत लिहून जगत होतो. आणि पारंपरिक धंदा वडिलांच्या सोबत जात होतो. नाल्यावर नदीवर मच्छी मारायला. मिळाली तर शिकार नाही तर भिकार अशी परिस्थिती होती त्यावेळेस. आधी तशीच आहे ना. आणि या जगात नाही या जगात फरक होता त्याच्यामुळे आपण मागे राहिलो. जमिनीवरचं जग वेगळं पाण्यातलं जग वेगळं. ते विचार यांचे विचार आपल्याला देत नव्हते त्याच्यामुळे आपण त्यांच्या बरोबरीला येऊ शकलो नाही. त्या स्थितीत अजूनही आहो. आता दिवस आपले संपले म्हणत आहो. आता आपल्याला काही करायचं नाही परंतु पुढल्या पिढीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे हा या सभेचा या मिटिंगचा उद्देश आहे. म्हणजे आपण काय करायला हवं है ना.
विचारात बदल करायला पाहिजे. जग जसं बदलते तसं आपल्याला बदलायला पाहिजे. जग इतक्या झपाट्यानं समोर जात आहे. आम्ही हातानं लिहित होतो, आता नुसतं बोटात लिहित आहेत. पेन्सिल हातात घ्यावं लागत नाही आता. आणि हे जे आहे लोक स्काय एक्सवर म्हणजे सफर करतात, टूरवर जातात. आपण इथल्या इथंच राहतो, आपल्याला आपला तालुका किंवा आपला जिल्हा सुद्धा माहीत नाही दिसत नाही. जिल्ह्याची कचेरी कशी आहे ते माहीत नाही. म्हणून आपण विचाराने मागे जाऊ आणि त्यांच्याबरोबरीला जायचं म्हणजे आपल्याला आपली ऊर फाटतले राबावं लागेल असं जे एक असं म्हणणं आहे. तर ह्या वाचनाशिवाय, अभ्यासाशिवाय, शिक्षणाशिवाय काही अवगत होणार नाही. जरी आपण मासेमारी करत होतो, जसं आपण पहिले त्या काळात स्वातंत्र्य मिळालं आणि आपण माट्या घालत होतो आपल्या बाया मंडळी, त्या बंद केल्या समाजाने. सभा घेऊन अशाच मिटिंग घेऊन म्हणजे बाकीच्यांच्या बरोबरीला आलो, कुंभांच्या बायांच्या बरोबरीला आपण आता म्हणजे आता माटे टाकत नाही आहे ते आणि यासारख्या ते डिवराजी बायो म्हणून पहिले ओळखून येत होते. म्हणून त्यांच्याबरोबर आता आपल्याला दिसायचं आहे. म्हणून आपल्याला आपला व्यवसाय करून स्वच्छ राहणीमान सुधारायचं आहे, विचार सुधारायचा आहे असं आपल्याला आपल्याकडे त्यांना इकडे घेऊन टाक. आम्हाला खास करून की जुन्या काळात अस्पृश्यता कसे लोक त्याला सामोरे जायचे का, किंवा मग कशा रूढी परंपरा होत्या ज्याच्यातून अस्पृश्यता पाळली जायची धीवर समाजात, त्याच्यासाठी आम्ही पाहायला आलेलो आहे. पूर्वीचं आपला समाज असं होता, पाणी भरण्यामध्ये खुसरायचा, बाकीच्यांच्या पालख्या डोहाण्यातच खुसरायचा. म्हणजे लग्न आलं, समारंभ आला की ढेवर हा त्यांच्या घरी पाणी भरायचा. अच्छा, ही पाणी तर भरून घेत होते, परंतु अस्पृश्यता अशी होती की त्यांचं एखादा भात शिजला किंवा काय अन्न शिजलं तर मग अरे आता तुम्ही दूर बसा, आता तुम्ही इकडे येऊ नका, अशी अस्पृश्यता दाखवत होते ते. तो काळ आता गेला. आता विशेषतः आता तो भाग नाही राहिला आहे की नाही. दूर 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 म्हणण्याचा आता मांडीला लावून मांडी बसतात आहे नाही का ते आता, कारण की बदल झाला बरंचसा. परंतु याच्यात ते काय होतं, आता जसं खानदेशामध्ये अजूनही जाती पद्धती लिहितात. व्ही.एल. भोई जॉईंट सेक्रेटरी असून सचिवालयामध्ये व्ही.एल. भोई लिहितो. आता हे जात लिहिण्याची पद्धत हे बंद झाली पाहिजे. तसंच आपल्या इकडे सुखराम नाव असेल तर सुखऱ्या म्हणायचं, म्हणजे मोठे म्हणजे माणसं होते, किंवा लिहिण्यामध्ये सुकऱ्या, डुकऱ्या, मुकऱ्या ज्या काही नाव जे होते ते गबाळ्या, वळग्या अशा नावानं पुकारायचे. म्हणजे रिस्पेक्टिव्हली असं वागणूक नव्हतं. आपल्याला आपल्या दृष्टीत म्हणजे वेगळंच ते पाहत होते. त्याचं कारणच ते होतं ना, कारण की आपण त्यांच्या मागे धावत होतो, त्यांच्याशिवाय आपलं पोट भरत नव्हतं अशी आपली भावना होती. कारण की त्यांच्या शेतीवर आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नव्हतं, कारण की आपल्याकडे शेती नव्हती सुरुवातीपासून. आपला समाज नदीवर राबणारा माणूस, नदी ही शेती आपली समजत होते. ह्या ज्या गोष्टी आहेत, जितकं तुम्ही मागे राहा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आर्थिकतेत मागे, विचारात मागे, शिक्षणात मागे आणि राहणीमानातही मागे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं काय समाज म्हणजे काय, याला नाही आधी धरलं तर बरोबर, अशी भावना. आणखी तुमचा अनुभव सांगा ना.
माझ्या माहितीनुसार सांगितलं. यांना काहीतरी बोलायचं होतं ना, तुम्ही म्हणे ना शेवटी काय बाबाजी काहीतरी नवी तिकडून आले पुयारवरून. त्यांना काय सांगायचं सांगू दे. त्याने आम्हाला समोरचे टप्पे करायचे आहेत. अर्जुनी बोला तिकडं मग आता आम्हाला निघायचं आहे. शेवटचा टप्पा म्हणजे संध्याकाळ नाही करायची आम्हाला इथं. पुढे पण जायचं. बसा, या इकडे. हो, दुपट्टा ठेवून द्या डोक्यावर, थोडासा ऊन नाही लागली पाहिजे. ऊन खाऊन पक्का झालं. ओके. अरे बापरे.